ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे मनमोहक आणि प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला भरपूर काही ज्ञान देत आहेत आणि आपण स्वामींकडे एकच प्रार्थना करायची आहे, आणि ती म्हणजे की हे स्वामी राया, जेव्हा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते, आणि हे आई, तेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येते आणि मला संकटातून बाहेर काढते. हे गुरुराया, आमची तोडकी मोडकी भक्ती तुला आवडते, हीच आमची दौलत आहे. आणि हे माऊली, असेच आम्हा बालकांवर प्रेम कर, आम्हाला प्रेरणा दे, आम्हाला मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणी नाही. मित्रांनो, संदेश आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. नक्कीच स्वामींची कृपा तुमच्यावर होईल. हे समर्था, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस. आम्ही तुझे बाळ आहोत. तू आमची सतत काळजी करतोस, संकटातून वाचवतोस आणि भिवू नकोस, मी तुझ्या सतत पाठीशी आहे याचा अनुभव देतोस. हे ब्रह्मांड नायक, तुला अनंत कोटी धन्यवाद, अनंत कोटी धन्यवाद. स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम. मित्रांनो, एक मानसशास्त्रीय सत्य तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. खूप गोड बोलणारी, अति नम्रता दाखवणारी, पाया पडणारी, अति स्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक, आतल्या गाठीची, लबाड, बेरकी, संधी साधू व विश्वासघाती असतात. सर्वच असतात असे नाही, पण काही जण असतात. तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात. याउलट जी माणसं तोंडावर रागाने, कडवट, टीकात्मक, जहरी, फटकळ पण स्पष्ट बोलतात, त्यांचं अंतर्मन वरच्या प्रकृतीपेक्षा नक्कीच चांगलं असतं. विश्वासघात करणं, फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं. ती खरंच मनमोकळी व विश्वासू असतात. म्हणून जीवनात आपण बाकी काही शिको अथवा न शिको, पण माणसं वाचायला आणि माणसं ओळखायला नक्कीच आपण आयुष्यामध्ये शिकले पाहिजे. तेवढे आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजे. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसाळवे लागते, अगदी तसेच नामात सर्व कृपा अगदी दडलेली आहे. आणि या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागते, आणि नामानेच सर्व काही सिद्ध होत असते. लक्षात ठेव, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख दूर करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, असे स्वामी समर्थ आपल्याला सांगत आहेत. आणि दुसऱ्यांनी लादलेले तुझ्यावरचे दुःख मी नक्कीच कमी करू शकतो, पण तू स्वतः कर्माने जे दुःख तुझ्याकडे ओढून घेतलं आहे ना, त्यातील एक कणही आणि एक क्षणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव, बाकी बघायला मी आहेच. एकदम तू निश्चिंत राहा आणि कशाचंही तू टेन्शन घेऊ नको. मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान आपण दिलाच पाहिजे. बोलताना शब्दांचा जपून वापर आपण केलाच पाहिजे. शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, आणि शब्द हा माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं, तर महत्वाचं असतं ते सुंदर आणि तितकंच निरागस मन. आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसू शकत नाही आणि असूही शकत नाही. हेही तितकंच खरं आहे. स्वामी भक्तांनो, हे आपलं घर, संपूर्ण घर हेच आपलं देवघर. निराळं देवघर नाही, आपण दोघं इथले पुजारी. तू विचारशील पूजा कशी करायची, मी सांगेन गृहस्थ धर्माची. तू विचारशील पूजेला साहित्य, मी सांगेन पंचेंद्रिय. तू मग विचारशील नैवेद्य कोणता, मी सांगेन प्रामाणिक कष्ट हा नैवेद्य. मग प्रश्न येईल आरतीचा, मी सांगेन या देवघरात राहणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व माणसांबद्दल प्रेम, जिव्हाळा हीच आरती असते. शेवटी प्रश्न येईल प्रसाद सेवनाचा, मी सांगेन पंचेंद्रिय आणि अवयव प्रामाणिकपणे राबले असतील तर त्यांच्या आवाक्यातील प्रत्येक गोष्ट प्रसादच आहे. आणि या भक्ती मार्गात कुपथ्य कोणतं, जर जे ते कालाची ठाई, मनाला न पटणारी, म्हणजेच
प्रतारणा करायला लावणारी कृती आणि कोणत्याही प्रकारचा अत्याचार, जबरदस्ती हे उपथ्य असतं, हे नक्कीच तुम्ही ओळखलं पाहिजे. मनापासून हाक मार, मी नक्कीच धावत येईन, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. संकटात असताना तुम्हाला मठात येणे, पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्यावेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता, उठता बसता, कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा. मी सोबत असेन आणि शेवटपर्यंत तुझ्या सोबत मी राहील. मी कोणत्याही चमत्कार करण्याचा अधिकार दिला नाही, ना माझी जागा घेण्याचा अधिकार दिला आहे. कोणी जर असे करत असेल ना, तर इतकंच लक्षात ठेवा की माझ्या दरबारात चुकीला अजिबात माफी नाही. मी प्रत्येक भक्ताला त्याच्या भक्तीनुसार प्रचिती देत असतो आणि त्याला मी दाखवून देत असतो की मी किती शक्तिशाली आहे आणि मी काहीही करू शकतो. मग तुमचं वाईट करू शकतो, तुमचं चांगलंही करू शकतो, पण एक लक्षात घ्या की तुमच्या कर्मावर ते अवलंबून आहे. आणि तुमची कर्म जर चांगली असली तर मलाही काही करता येणार नाही आणि माझी शक्ती सर्व काही नष्ट होऊन जात असते. तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता, हा विश्वास तुमच्यामध्ये आणणं हीच आनंदाची पहिली पायरी आहे. आणि तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर काही करू शकता, ही गोष्ट तुम्ही एकदा मनात ठाम केली की मग तुम्हाला थांबवू शकणं कुणाच्याही हातात नाही आणि तुम्हाला कोणी थांबवणारही नाही, कारण तुम्ही भरपूर पहिलेच तुम्ही मनाचा विजय मिळवला आहे. आणि एकदा का मनाचा विजय तुम्ही मिळवला की मग तुम्हाला काहीही करायची गरज नसते, ते सर्व काही आपोआप होत जात असते. मित्रांनो, उंदीर दगडाचा असेल ना तर सर्व त्याची पूजा करतात, पण मग जर तो जिवंत असेल ना तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैन पडत नाही. बरं, जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात. जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो, पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही. फक्त हेच मला समजत नाही, सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे? लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पुण्याचे काम आहे, तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल. आणि एकदा विचार नक्कीच तुम्ही करून बघा आणि नक्कीच स्वामी समर्थ तुम्ही असे विचार केल्यावर तुमच्या पाठीशी असतील. आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच, एवढं लक्षात घ्या. त्याप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्या बरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे आणि स्वामी समर्थ आहेत असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्म हातून अजिबात तुमच्या घडणार नाही आणि नेहमी सत्कर्मच घडत जातील. जीवनात दोनच वाक्य नक्कीच तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे, मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले ना तर ईश्वराची त्यात इच्छा आहे असे समजून घ्यावे. दोन्हीमध्ये तुम्हाला सुख समाधान नक्कीच मिळणार आहे. जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थितीत मध्ये तू निंदा नलस्ती करतोस तेव्हा तू त्याची शारीरिक व्याधी, त्याची कर्म तू स्वतःवर ओढवून घेतोस. एवढंच नाही तर जो मजा घेत ऐकत असतो तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होतो. सोड इतरांची गोष्ट, जरा स्वतःकडे लक्ष दे, असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत आणि सांगत आहेत. आणि ते लहान बाळाप्रमाणे आपल्याला शिकवत असतात. मग आपण त्यातून नक्की शिकून घेतले पाहिजे. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याच्या अडचणी आयुष्यभर अजिबात संपत नसतात. आणि स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देतील आणि शेवटपर्यंत देतील. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तोच तुमचा ध्यास येतील आणि मग जे तुम्हाला कडवे बोलत होते ना तेच तुमच्या आता या पुढे गोडवे गातील आणि जे निंदा करत होते ना तेच तुमच्या आता स्तुती करतील. स्वामींचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस तुम्हाला नक्कीच येतील, एवढं मात्र निश्चित आहे. अशक्य ही शक्य स्वामी करतील, ही स्वामींमध्ये पूर्णपणे शक्ती आहे. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा एका शब्दाने कोणी विचारत नाही आणि एक वाईट गोष्ट घडली की लगेच विचारतात आमच्याच बाबतीत का. माणसांच्या आयुष्यातील दुःख
हे सुखांच्या आनंदाकरता फार महत्वाचे असतात, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडत असतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही बरं, आणि सुखाच्या आनंदात कुणी झोपत नाही. यालाच तर आपले जीवन म्हणतात. आणि हा जीवनाचे दोन चाक घेऊन आपल्याला हे चालावेच लागते आणि या मार्गाने सर्वांना जावेच लागते, एवढे मात्र निश्चित आहे. बऱ्या वाईटाचे, खऱ्या खोट्याचे, पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत, एक माणसाचा आत्मा आणि दुसरा सर्व साक्षी परमेश्वर. म्हणून दोघांना भिवून राहा आणि दोघांना लक्षात ठेवून चांगली आणि वाईट कर्म करा. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगून येत नसते, एवढे मात्र निश्चित आहे. सदैव तुम्ही स्वामी नामाचा जप करा, कधी ना लागे तुम्हास दुःखाचा वारा. आलेले तुमचे संकटही जाईल माघारा, नक्की येईल अनुभव तुम्हा जगा वेगळा. तेव्हा कळेल स्वामी नामाचा अर्थ खरा. म्हणून एकच मंत्र जपा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. काळ कितीही वाईट असू द्या, परिस्थिती कितीही डामाडौल असू द्या आणि होऊ द्या, पण काळजात स्वामींबद्दल प्रेम भक्ती असेल तर एक दिवस विजय हा तुमचाच होतो आणि नक्की तो तुमचा विजय असतो. भरोसा ठेवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरू आहेत, आणि जे आपल्याला सुख दुःखापासून सुखरूपकडे, आनंद रूपकडे नेतात. म्हणून भरोसा फक्त सद्गुरू वचनावर ठेवावा, मनुष्य वचनावर नाही, कारण ते कधी स्थिर नसते आणि ते अस्थिरेकडेच नेणार आहे. म्हणून फक्त नेहमी स्वामींवर विश्वास ठेवा. चांगलेच होणार हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला ना, मग येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे, असे स्वामी बोध करत आहेत. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोत नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी. अश्रूंतूनही प्रीत जरावी, नकोत नुसते पाणी. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षाचे पंख असावे, श्री स्वामींवर भक्ती. आणि अशीच भक्ती आपण स्वामींवर टिकून ठेवली पाहिजे. ज्यांच्या मनी सद्गुरु विचार, तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरु भक्ती, त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरु मूर्ती, त्याची होई जगभर कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा, त्याच्या आयुष्यातून संकटे अगदी होऊन जातील वजा. आणि मग त्याला सुखाचा अनुभव नक्कीच येईल. आयुष्य ही अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फलट्यांवर थांबते, आणि मग आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला नक्कीच आपल्याला भाग पाडत असते. स्वामी भक्तांनो, भूक जगात सुखी कोणीच नसतो, म्हणून आहे त्या परिस्थितीत सुख माना. खायला नाही म्हणून काही जण रडतात, तर काही जण भरपूर असूनही खाता येत नाही म्हणून रडत असतात, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला देवाने जे काही दिले आहे ते भरपूर दिलं आहे, आणि त्यात समाधानी आणि सुखी राहा. एवढंच तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे, असे स्वामी म्हणत आहेत. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलन घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे, आणि सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून नक्कीच पडावं लागतं, आणि त्याला ते सोसावं लागतं, एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल, जेवढे जास्त कष्ट कराल, तेवढे तुमची एक दिवशी तुमची मेहनत ही नक्कीच रंग दावेल. आणि मग तेव्हा तुम्ही सर्व काही मिळवून घ्याल आणि सर्व काही तुमच्या हातात असेल. आयुष्यात कधी कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत म्हणजेच अक्कलकोटाला जायला विसरू नका. कारण त्यापेक्षा मोठा निवारा अख्ख्या ब्रह्मांडात आणि अख्ख्या जगात नाहीये, एवढं लक्षात ठेवा. आणि तो कोठेच नाहीये. कोणत्याही कष्टाची लाज नको, दुसऱ्यांच्या प्रगतीची खाज नको. जो तो आपल्या परिश्रमाने पुढे जातो
उगाच आपल्या मनात कुणासाठी जळणारी आग नको. एवढे मात्र निश्चित आहे, जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्यानेच लक्षण आहे. आणि भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान ही आपोआप आपल्याला होत असते. चालता चालता कधीतरी ठेच ही लागणारच आहे. जगायचं म्हटलं ना तर दुःख हे असणारच आहे. ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं? सोडायचं तर आपल्याला वाईट कर्म सोडायला लागतील. दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं. याला जगणं म्हणतात आणि याला जीवन असं म्हणत असतात. म्हणून याचप्रमाणे तुम्ही जीवन अगदी आनंदाने आणि प्रेमाने जगले पाहिजे. आणि कशाचेही तुम्ही टेन्शन न घेता जीवन जगले पाहिजे. आणि अगदी सुखमय आणि समाधानी जीवन तुमचे असले पाहिजे. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव आपण नक्कीच करून दिली पाहिजे. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं नक्कीच वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका बरं. कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच. हे कटू सत्य आहे आणि हे तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. आणि तुमच्या लक्षात हे सर्व काही आलं पाहिजे. निश्चिंत राहा, बाकी मी पाहून घेईल. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा तेथेही तुला बाळा दर्शन मी देईन. आणि एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करील, हे मी वचन तुला देत आहे. म्हणून तू फक्त माझ्यावर विश्वास ठेवून राहा आणि मी सर्व काही तुझं बघून घेईल. एवढं आपल्याला स्वामी समजून सांगत आहेत. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा आता ध्यास घ्यायला लागतील, एवढं लक्षात घ्या. म्हणून कुणी त्रास दिला म्हणून भिवू नका. स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे आहेत आणि ते आपले रक्षण करण्यासाठी भरपूर काही त्यांनी योजना करून ठेवल्या आहेत. कुणालाही न दुखवता जगणे यांच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य करण्याची आणि कमवण्याची गरज अजिबात राहत नाही. हेही तितकंच खरं आहे. जे गेलं ते सोडून द्या. जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा. नक्कीच अशक्यही शक्य होईल आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नियतीचा फेरा सगळीकडेच फिरतो आणि पाप पुण्याचा हिशोब हा सगळ्यांचा होत असतो. म्हणून तुम्ही नक्कीच दुसऱ्या लोकांना मदत केली पाहिजे आणि माणुसकी अजूनपर्यंत जीवन ठेवली पाहिजे. आणि माणुसकी जर जिवंत ठेवली तर देवही तुम्हाला मदत करेल आणि भरपूर प्रमाणात करेल, एवढं मात्र निश्चित आहे. क्षण सुखाचे आणि 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे. असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं. तर काही हात सोडून मोकळे होतील, त्यांना तिथेच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधीच जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवानं. त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं आणि असंच जगायचं बघा. कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने नक्कीच बनवा, फक्त मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. लक्षात ठेवा, ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो, एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे तुम्ही मनात अगदी ठाम तुम्ही हे बांधून ठेवायला हवे आणि हे तुमच्या लक्षात असायला हवे. मित्रांनो, मनातला कचरा रोज नक्कीच तुम्ही साफ केला पाहिजे. तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला? तर पहिला मीपणा आणि दुसरा अहंकार, गर्व, वासना, काम, क्रोध, लोभ, मत्सर. आणि हे सर्व तुम्ही जाळून टाकले पाहिजे आणि तुमच्या मनातून सर्व विषय तुम्ही काढून टाकले पाहिजे. तेव्हाच तुमचे मन अगदी निर्मळ आणि अगदी सोजवळ होऊन जाईल आणि मग स्वामींचे दर्शन तुम्हाला मिळतील. कारण स्वामींची तुम्ही मग मनापासून सेवा करू लागाल आणि निस्वार्थ भक्ती स्वामींना खूप आवडते. स्वामी म्हणतात,
नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरता तुमचा हात ती रिकामा करत असते. म्हणून एवढं लक्षात ठेवावं, भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा रस्ता सगळा आपल्याला दिसायला लागतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. आणि ज्यांच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्यांचा तोच परमार्थ होतो. आणि सद्गुरु दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरु घेतात तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात नक्कीच तुम्ही जगले पाहिजे आणि राहिले पाहिजे. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी नक्कीच तुम्ही शिकल्या पाहिजे. काहीही आपलं नाहीये, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाहीये. एक दिवशी हे सर्व जग सोडून आपण निघून जाणार आहोत. मग गर्व कशाला, अहंकार कशाला? स्वतः यशस्वी होण्याकरता कधीच कोणाला मागे खेचू नका. आणि जो स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही मनाचा विचार करतो ना, त्याच्या पाठीशी देव कायम उभा राहतो. आणि केव्हाही त्याच्या पाठीशी देव तत्परतेने येतो आणि त्याच्या संकटात देव धावून येत असतो. स्वामी भक्तांनो, माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. आणि तो भल्या भल्यांना घेऊन गेला आहे, मग कोणीच त्यातून चुकले नाही. भले तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, मग तुम्हाला ते भरावंच लागेल. कारण ती कर्माची फळं आहेत, ती तुम्हाला इथेच फेडून जायची आहेत. सोडून द्यायला शिका. हा असंच वागला, तो तसंच वागला. हा असं बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागला हा विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा. त्याच्या चुका तिथे सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला नक्कीच तुम्ही सुरुवात केली पाहिजे. आणि तुम्हाला यात नवीन जन्म मिळाला आहे असं तुम्ही गृहीत धरलं पाहिजे. मित्रांनो, नाती ही रक्ताचीच नाही तर जाणीवांनी जोडली जातात. जर जाणीव नसेल आणि मग ती असेल सुद्धा तर परकी व्यक्तीही आपली होऊन जाते. आणि जाणीव नसेल ना तर आपली व्यक्तीही परकी होऊन जाते, हे मात्र निश्चित आहे. आणि हे वाक्य खरंखुरं आहे. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ही कुणाची बरं चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे आणि घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण नक्कीच आहे. आणि सद्गुरू आपल्याला असेच शिकवत असतात आणि चांगले बोध देत असतात. एवढं लक्षात घ्या. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर ती त्याच्या कर्माचा भाग होईल. पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचा कर्म आणि वेळ खराब अजिबात करू नका आणि ती चांगली ठेवा. माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य त्याचा जन्म झाला निष्फळ. गुरूंनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्याचे जीवन झाले सुखी आनंदी, अमृतावाणी. आणि मग नक्कीच स्वामी समर्थांची भक्ती केल्यावर आपल्याला भरपूर काही अनुभव येतात आणि भरपूर काही आपल्याला शिकायला मिळत असतं. मग एक गोष्ट लक्षात घ्या, ती बप्पू काळे यांनी म्हटलेली आहे की जग कसं अजब आहे. देवावर प्रेम सर्वांनाच आहे, पण त्याच्या घरी जायची घाई मात्र कुणालाच नाही. आपल्या घरात सर्वांनाच देव हवा, पण त्याच्या घरी आपल्या जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते. मग देव आपल्या घरी आला म्हणजे सण, उत्सव आणि आनंद. आपण त्यांच्या घरी गेलो म्हणजे दुःख आणि शोक. देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा, आपण त्यांच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा. देवा घरून येणं म्हणजे जन्म आणि देवा घरी जाणं म्हणजे मृत्यू. दोन्ही अटळ आहे. ह्यांच्यामधील ती गंमत आहे. त्यालाच आपण आयुष्य असे म्हणत असतो आणि आयुष्य जगत असतो. देव म्हणतो, मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? देव उत्तरला, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमानात गमावतो. त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधीच जगलाच नाही. मग
या वाक्यात किती सत्यता आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मित्रांनो, मृत्यू किती सुंदर आहे. एका कवीने मृत्यूवर एक सुंदर अशी कविता लिहिली आहे. आयुष्यात 2 मिनिटं कोणी माझ्याजवळ बसलं नाही, आज सगळे माझ्याजवळ बसत आहेत. काही गिफ्ट तर नाही मिळालं आजपर्यंत, आज फुलं दिले जात आहे. मग तरसलो होतो मी कोण्या एका हातासाठी आणि आज खांद्यावर खांदे दिले जात आहेत. 2 पावलं सोबत चालायला तयार नव्हतं कोणी आणि आज गर्दीमधून जमून जमून सोबत चालत आहेत. आज समजलं की मृत्यू किती सुंदर असतो. मी तर उगाच आयुष्य जगत जात होतो आणि नक्कीच मृत्यूला सर्वजण आपली प्रशंसा करत असतात आणि ही नियती आहे. तुम्ही हे मनावर घेऊ नये आणि तुमचं काम अगदी चोखपणे तुम्ही केलं पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे. आता मित्रांनो, जग कसं अजब आहे बघा आणि त्यानुसार जग भरपूर काही गोष्टी बदलत असतं. तक्रार नाही धन्यवाद शिकलो स्वामी, तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोणी टीका केली, तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे आणि आता तुझ्या इच्छेत इच्छा मिसळून राहायला शिकलो आणि आम्ही सर्व काही प्राप्त करू शकतो. आपण आपलं काम ही नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागतो आणि मग आपल्याला स्वच्छ असं पाणी मिळत असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे आणि नक्कीच कशाचीही अपेक्षा आपण कोणाकडून केली नाही पाहिजे. आपण सर्व आपली कामे आपण स्वतःहून केली तर आपल्याला अनुभव सुद्धा येतो आणि त्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतं आणि सवरायला मिळतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुख दुःख उरत नाही आणि ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लाभते. किंबहुना हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे आणि हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते. आणि नक्कीच आम्ही स्वामी तुमच्या चरणी नमस्कार करून आम्ही नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, तुम्हाला भरपूर आशीर्वाद स्वामी देत आहेत. आता एक लक्षात घ्या की आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये, रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं सुरू ठेवावं. पण रुसवा फुगवा बोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसात आले असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी. झोपताना रागात झोपू नये. कुणाचं ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही. जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्याच्यावर आदल्या दिवसाच्या रुसव्याचे मळब राहत नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक प्रकारचा महत्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची, अहंकार की सर्व नात्यांना सुरुंग घालणारी वात आहे. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा वाटू शकतो. या भावनेने आपण ती वात पेटून ठेवतो आणि मग पण हे बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते आणि आपण आपल्या मनाचा स्वास्थ्याचा विचार करावा. आणि अहंकारी मग वात विझवण्याची मजा ज्याला कळाली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी वर चढला हे नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे. मग एक गोष्ट लक्षात घ्या, उगाच टेन्शन कशाला घ्यायचं. आता तुमच्याकडे एवढ्या म्हशी आहेत आणि सर्व काही आहे हे तुम्हाला असं वाटतं, पण ते सर्व काही एक दिवशी सोडून तुम्हाला जावं लागेल आणि तुमचा परिवार देखील तुम्हाला सोडून जावं लागेल. मग तुम्हाला जे व्यक्तींसोबत तुमचं प्रेम होतं तेही तुम्हाला सोडून जावे लागतील, मग ते घरचे असो की बाहेरचे असो. उगाच टेन्शन कशाला घ्यायचं. कुणासाठी काही किती करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिंदास जगायचे, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसत असतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात. मग ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण. कुणी कितीही वाईट बोलो
आणि किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू. आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चिंतायचे आणि कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही. जिंदगी मस्तीत पण अगदी एकदम शिस्तीत जगायची असते. थंड पाणी आणि गरम इस्त्री जेव्हा कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार तुमचं जे मन असतं ना, ते आयुष्यातील चिंता आपली घालवत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही नक्कीच हसत राहिले पाहिजे आणि असं हसतमुख राहिलं ते सर्व काही आपल्याला प्राप्त होतं. आणि स्वामींची इच्छा असेल तर आपल्याला सर्व काही मिळत जातं, एवढं मात्र निश्चित आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला कधीच विसरू नका. आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असाच राहो ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, स्वामींची भक्ती करत असताना तुम्ही तितकंच आरोग्यदायी असणंही खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला जीवनात जेव्हा तुम्ही आरोग्यदायी असाल आणि तेव्हाच तुम्ही दीर्घायुषी होऊ शकता. मग यासाठी भरपूर काही मी तुम्हाला टिप्स देऊ इच्छितो आणि तुम्हाला सांगू इच्छितो. ते तुम्ही ध्यान देऊन नक्कीच ऐका. ग्रीन टीचं रहस्य आहे. ग्रीन टी हा शतकांपासून त्याच्या वैद्यकीय फायद्यांसाठी जाणला जातो. आधुनिक युगामध्ये याच्यावर झालेल्या अभ्यासाती या प्राचीन चहाचे फायदे आणि दीर्घायुष्यासाठी होणारा उपयोग लोकांनी मान्य केला आहे. चीनमध्ये उगम असलेल्या आणि लाखो लोक पीत असलेल्या या चहाचा बाहेरील जगामध्ये प्रचार व्हायला फार वेळ लागला. गेल्या काही दशकांमध्ये लोकांमध्ये यांच्याविषयी जागृती निर्माण झाली. कोणतीही कृत्रिम प्रक्रिया न करता अतिशय शुद्ध स्वरूपातील या चहाचे कित्येक फायदे आहेत. आता भरपूर काही फायदे आपण जाणून घेऊ. कोलेस्ट्रॉलचं नियंत्रण मिळतं, ब्लड शुगरचं प्रमाण कमी होतं, रक्ताभिसरण जलद होतं, फ्लूपासून संरक्षण मिळतं, हाडांमध्ये बळकटी येते, काहींच्या जीवाणूंच्या हल्ल्यातून बचाव होतो आणि UV किरणांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होतो. शरीराची स्वच्छता आणि मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये सुधारणा होत असते. व्हाईट टी आणि त्याच्यातील असणाऱ्या पॉलिफेनॉलचे प्रमाण हे वय वाढवण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी जास्त प्रभावी आहे आणि त्याला जगातील सर्वोत्तम अँटीऑक्सिडंट म्हणून मान्यताही मिळाली आहे. व्हाईट चहाचा 1 कप संत्र्याच्या 12 कप ज्यूस एवढी ऊर्जा देतो आणि हेही सिद्ध झालं आहे. सारांश काय आहे? ग्रीन किंवा लाईट चहा, व्हाईट चहा प्यायल्यामुळे वय वाढण्यासाठी कारणीभूत असलेल्या प्रक्रिया संथ होतात आणि आपण तरुण दिसायला लागतो. शक्तिशाली शिकुवासा. आता शिकुवासा म्हणजे काय तर हे लिंबासारखंच एक फळ आहे आणि जपानमध्ये त्याचं सर्वात जास्त उत्पादन ओकिनावामध्ये होतं. हे फळ अत्यंत ॲसिडिक असतं. पाण्यामध्ये मिश्रण केल्याशिवाय आपण त्याचा रस पिऊ शकत नाही. लिंबू आणि मॅड्रिन संत्र यांच्या आपापसात त्याची चव लागते आणि शिकुवासामध्ये उच्च स्तरावरील नेबिलेटिन असतं आणि जे अँटीऑक्सिडंटचा मोठा स्रोत असतं. लिंबू, संत्र या सगळ्यांचाच फळामध्ये नोबिलेटिनचं प्रमाण असतं, पण शिकुवासामध्ये हे या सगळ्या फळांपेक्षा 40 पट जास्त नोबिलेटिन असतं आणि नोबिलेटिनमुळे कॅन्सर, टाईप 2 डायबिटीज आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी नक्कीच फायदा होत असतो. शिकुवासामध्ये क आणि ब जीवनसत्व असतात आणि बीटा कॅरोटीन आणि मिनरल्स असतात. याचा उपयोग कित्येक प्राचीन पदार्थांमध्ये आणि चव वाढवण्यासाठी करतात. तसेच याचा रसही काढतात. आम्ही जेव्हा एका आजोबांच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलो होतो तेव्हा आम्हाला याच शिकुवासाचा केक देण्यात आला होता. आता पाश्चिमात्य लोकांसाठी 2010ची आता अँटीऑक्सिडंटची तत्व काय आहेत? 2010 साली UKच्या डेली मिगरमध्ये तज्ज्ञ लोकांनी शतायुषी होण्यासाठी उपयोगी अशा अण्णांची यादी दिली होती आणि हे पदार्थ जगात सर्वत्र उपलब्ध असतात. ब्रोकोली आणि चार्ड सारख्या भाज्या ज्यामध्ये पाणी, मिनरल्स आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. साल्मोन, माक्रेलर आणि टुना आणि सडाईन सारखे मासे, सिट्रस, स्ट्रॉबेरी आणि एपिक्रोट, मग जर्दाळू सारखी फळं जी जीवनसत्वयुक्त असतात आणि शरीरातील टॉक्सिन्स कमी करतात. बेरी आणि ब्लूबेरी यांच्यामध्ये फेटोकेमिकल अँटीऑक्सिडंट असतं आणि सुकामेवा जे तुम्हाला ऊर्जा देतात. आता ओट्स आणि गव्हासारखी धान्य जी तुम्हाला ऊर्जा आणि मिनरल्स देतात. मग ऑलिव्ह ऑइल ज्यामुळे त्वचेला चकाकी येते. आता यामधून सारखं बेकरीतील पदार्थ, फास्ट फूड, गाईचं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वगळले आहेत आणि ओकिनावामध्ये ज्या प्रकारची खाद्य संस्कृती आहे ती अंगीकारली तर तरुण असल्यासारखं वाटेल.
आणि वय वाढण्याची प्रक्रियाही संत होऊन जाईल. म्हणून तुम्ही यासाठी लयबद्ध व्यायाम सुद्धा नक्कीच केला पाहिजे. स्वच्छ आणि सतायुषी जीवनासाठी व्यायाम हा खूप महत्त्वाचा असतो. आता ब्ल्यू झोन मधील लोकांचा अभ्यास केल्यानंतर असा निष्कर्ष निघाला की जे लोक दीर्घायुषी असतात ते भरपूर व्यायाम करत नाहीत, पण ते भरपूर हालचाली नक्कीच करतात. आम्ही जेव्हा ओकिमियाला भेट दिली तेव्हा आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की तिथले 80 आणि 90 लोकही भरपूर कार्यक्षम आहेत आणि ते घरात बसून खिडकीतून बाहेर बघणं किंवा पेपर वाचण्यासारख्या कामात वेळ घालवत नाहीत. ओकिमीतील लोक पहाटे लवकर उठतात, भरपूर चालतात, मित्रांबरोबर गप्पा गोष्टी आणि गाण्यांमध्ये वेळ घालवतात. सकाळी नाश्ता झाल्यावर लगेच किंवा काही वेळा नाश्त्याच्या आधीच ते बागेमध्ये काम करतात आणि ते कधीही व्यायामशाळेमध्ये जाऊन भरपूर व्यायाम करत नाहीत, पण सतत काहीतरी हालचाली करत राहणं हा त्यांचा दिनचर्येचा भाग असतो. खुर्चीतून उठण्या इतकं सहज. मग 30 मिनिटं एका जागी बसल्यानंतर मेटाबॉलिझमची प्रक्रिया 90% कमी होते. चरबी जळण्याची प्रक्रिया संत व्हायला लागते आणि साधारणतः 2 तासानंतर चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण 20% कमी होतं. फक्त 5 मिनिटं आपल्या जागेवरून उठल्यामुळे आपण ही प्रक्रिया पुन्हा सुरू करू शकतो. कायम एका जागी बसणं आपल्या स्वास्थ्यासाठी किती हानिकारक आहे यावर काम करणाऱ्या जागतिक संस्थेचे ब्रँडली हे अध्यक्ष आहेत आणि या विषयांवर त्यांचा सखोल अभ्यासही आहे. वॉविन ब्रँडली आणि ब्रिगिड स्कॅटले यांनी 2015 साली वॉशिंग्टन पोस्टसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं की 5 मिनिटं जागेवरून उठून फेरी मारणं इतकं सोपं आहे की कित्येक वेळा ते फार महत्त्वाचं न वाटता बालिशपणाचं वाटतं. मग जर आपण शहरामध्ये राहत असलो तर नैसर्गिक आणि शांत ठिकाणी फेरफटका मारणं कदाचित आपल्याला कठीण वाटत असेल, पण आपण शरीरासाठी उपयोगी असलेल्या व्यायाम प्रकारांना नक्कीच महत्त्व देऊ शकतो. आज पाश्चिमात्य जगतामध्ये पूर्वेकडे पूर्वीपासून चालत आलेली मन, शरीर आणि बुद्धी यांना स्वस्थ ठेवण्यासाठी पाळली जाणारी शिस्त आणि पद्धती प्रचलित होते आहे, पण पूर्वीकडे मात्र या प्रकारचा व्यायाम दिनचर्येचा आणि संस्कृतीचा भागच बनला होता. योगाचा उगम भारतामधील आहे आणि आज जपान आणि चीनच्या क्विंगवांग आणि ताई चीनमध्ये त्याचा भरपूर खूपच प्रचार झाला आहे. योगामुळे मनुष्याला शरीर आणि मन स्वस्थ ठेवायला मदत होते. साहजिकच तो जीवनातील घटनांना जास्त आनंदाने, ताकदीने आणि उत्साहाने सामोरे जाऊ शकतो. चिरतरुण राहण्यासाठीचा रामबाण उपाय असं योगाला मानलं गेलं आहे आणि विज्ञानानेही हे मान्य केलं आहे. यामुळे शरीराला कित्येक असामान्य फायदे होतात. विशेषतः वयस्कर लोकांसाठी तर योगासारखे व्यायाम फारच उपयोगी ठरतात. ताईची मधील लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिस आणि पार्किन्सन सारख्या आजारांचं प्रमाण फार कमी प्रमाणात आढळून येतं. त्याची शरीरयष्टीही चांगली असते आणि रक्तभिसरण चांगल्या प्रकारे होतं. त्यांच्या भावनिक विकासही चांगला झालेला असतो आणि तणाव आणि निराशेविरुद्ध त्यांचा ढालीसारखा वापर नक्कीच होत असतो. तुम्ही व्यायामशाळेत जाऊन घाम गाळलाच पाहिजे किंवा रोज मॅरेथॉनची रेस लावलीच पाहिजे अशी गरज नाही. जपानमधील शतायुषींनी हे सिद्ध केलं आहे की तुम्ही कायम हालचाल करत राहिलं पाहिजे. जपान आणि चीन संस्कृतीमध्ये केला जाणाऱ्या कोणत्याही व्यायामाचा प्रकार आपण अंमलात आणला तरी मोठा फरक पडेल आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्या सर्व प्रकारांमध्ये स्पष्ट आणि सोप्या पायऱ्या दिल्या आहेत आणि अशा प्रकारे शिस्तबद्ध आणि नियमितता असलेला व्यायाम प्लेसाठी आणि फ्लोसाठीही फायद्याचा असतो. म्हणून जर तुम्हाला यापैकी कोणताही व्यायाम प्रकार आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचा व्यायाम प्रकार नक्कीच निवडू शकता आणि त्यावर काम करू शकता. पुढील काही पानांमध्ये नक्कीच तुम्हाला ते बघायला मिळेल आणि ऐकायला मिळेल, म्हणून ध्यान देऊ नये का. दीर्घायुष्याला पोषण देणाऱ्या पद्धती आपण बघणार आहोत, पण सुरुवात करू यात एका लहानशी जपान व्यायाम प्रकाराने. आता रेडिओ तायसो सकाळी केला जाणारा हा छोटासा व्यायाम प्रकार दुसऱ्या महायुद्धापासून जपानमध्ये केला जातो. त्यांच्या नावामध्ये असलेला रेडिओ हा शब्द त्या वेळेचं प्रतीक आहे ज्यावेळी या व्यायामाच्या सूचना रेडिओवरून दिल्या जायच्या. आज लोक टीव्ही चालू करून किंवा इंटरनेटवर पाहून हे व्यायाम करतात. रेडिओ ताईसोचा मुख्य उद्देश हाच असतो की तिथे असलेल्या सगळ्या लोकांमध्ये उत्साह निर्माण करणं आणि त्यांच्यामध्ये एकतेची भावना आणणं. हे व्यायाम शक्यतो शाळांमध्ये क्लास सुरू व्हायच्या आधी किंवा कंपन्यांमध्ये कामाला सुरुवात करायच्या आधी केले जातात. उपलब्ध आकडेवारीनुसार जपानमधील 30% लोक दिवसाची सुरुवात रेडिओ ताईसो या व्यायाम प्रकाराने करतात. पण ओकिगीमध्ये आम्हाला जाणवलं की आम्ही मुलाखत घेतलेले 100% लोक या प्रकारे सकाळी व्यायाम करतात आणि इतकंच नाही
तर आम्ही ज्या दवाखान्यांना भेट दिल्या तिथलेही लोक रोज सकाळी 5 मिनिटं हा व्यायाम नक्कीच करत असतात. आता काही जण त्यांच्या खुर्चीवरून हलू शकत नव्हते, पण तिथे बसून ते व्यायामात सहभागी होत होते. आम्हीही त्यांच्यामध्ये सहभागी झालो आणि आम्हाला जाणवलं की आमचा बाकीचा दिवस जास्त उत्साहात गेला. सगळे मिळून हा व्यायाम करत असल्यामुळे तो मोठ्या मैदानावर किंवा एखाद्या मोठ्या हॉलमध्येच केला जातो. त्यात सूचना देण्यासाठी माईक किंवा लाऊडस्पीकरचाही वापर केला जातो. तुम्ही व्यायामामधील किती प्रकार करता यावरून याचा कालावधी 5 ते 10 मिनिटापर्यंत बदलतो. शरीराला ताण देणं आणि सांध्यांना लवचिक बनवणं हे या व्यायामाचं मुख्य उद्दिष्ट असतं. सर्वात सोपा रेडिओ तायसो व्यायाम प्रकार म्हणजे आपल्या हातांना वर खेचणं आणि गोलाकार पद्धतीने खाली आणणं. हा एक हलका फुलका व्यायाम प्रकार आहे. शरीराच्या सांधे असणाऱ्या अवयवांमध्ये लवचिकता आणणं आणि हा या प्रकारचा उद्देश असतो. कदाचित हे खूपच प्राथमिक स्वरूपाचं वाटेल, पण आजच्या या आधुनिक युगामध्ये आपण विचार केला तर कारणाशिवाय आपण आपला हात कानाच्याही वर नेत नाही. आपण जेव्हा कम्प्युटर वापरतो, फोन वापरतो, पुस्तक वाचतो किंवा स्वयंपाक करतो तेव्हा आपले हात खालीच असतात. कदाचित कधी ती तरी एखाद्या उंचीवर असलेली ठेवलेली किंवा कपाटातील एखादी गोष्ट काढण्यासाठीच आपण हात वरती करतो. आपले पूर्वज मात्र कायम झाडांवरून फळं काढायचे, त्यामुळे त्यांना कित्येक वेळेला हात वरती करावे लागायचे. रेडिओ तायसो आपल्याला या सगळ्या मूलभूत शारीरिक हालचाली करायला नक्कीच मदत करते. म्हणून हा व्यायाम प्रकार तुम्ही नक्कीच केला पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे. आता तुम्ही या व्यायाम प्रकारामध्ये भरपूर काही गोष्टी करू शकता आणि त्या नक्कीच तुम्ही केल्या पाहिजे. त्या कशा, त्या तुम्ही पूर्ण हालचाली नक्कीच केल्या पाहिजे. आता योगा. भारत, जपान आणि जवळपास जगभर प्रसिद्ध असलेला योगा प्रकार हा सगळ्यांना करता येणारा आणि व्यायाम प्रकार आहे. त्यातील काही प्रकार हे गर्भवती महिला आणि दिव्यांगांनाही करता येण्यासारखे आहेत. योगाचा उगम भारतामध्ये हजारो वर्षापूर्वी झाला. याचा उपयोग शरीर आणि मनाचे एकत्रीकरण करण्यासाठी होतो. योगा शब्दाचंच संस्कृतच्या योग या शब्दावरून निर्माण झाला आहे. योग म्हणजे दोन गोष्टींचं एकत्रित येणं आणि दोन गोष्टींना जोडणं. त्याचप्रमाणे योगा आपल्या शरीराला, मनाला जोडले आणि जगाशी जुळून घेणारी जीवनशैली जगायला मदत करते. योगाची मुख्य उद्दिष्ट म्हणजे आपल्या मूळ धर्माची ओळख करून देणे, शारीरिक आणि मानसिक शुद्धी करणे, आपल्याला चैतन्याच्या जवळ घेऊन जाणं. योगाचे प्रकार असतात. जरी सर्व प्रकारांचा हेतू एकच असला तरी विविध संस्कृती आणि चालीरीतींप्रमाणे त्यांचे काही प्रकारही आहेत. आणि ज्या ज्या लोकांनी योगाचा प्रचार केला त्यांनी त्या त्या वेळेच्या परिस्थितीप्रमाणे त्यामध्ये बदल केला. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग. आता ज्ञानयोग मध्ये शिस्तबद्धता आणि मानसिक विकासासाठीचा योग्य प्रकार, ज्यामध्ये ज्ञान मार्गाने शोध घेतला जातो. कर्मयोग आपल्याला आणि आपल्या समाजाला फायद्याचं ठरतील अशा कृतींवर भर देणं यात शिकवलं जातं. आणि भक्तियोग म्हणजे चैतन्याला समर्पित आणि भक्तिभावाने शरण जाण्याचा योग प्रकार हा आहे. आता मंत्रयोग. मंत्रोच्चाराच्या मार्गाने शांतता आणि समाधान प्राप्त करण्यासाठी हे म्हटले जाते. कुंडलिनी योग शरीरातील विविध गोष्टींना एकत्र करून मानसिक विकास करणं हे कुंडली योगचं काम आहे. राजयोग याला राजमार्ग असंही म्हणलं जातं आणि ज्यामध्ये एकत्र मिळून सर्वांच्या फायद्याच्या दिशेने वाटचाल केली नक्कीच जाते. हठयोग जपानमध्ये आणि पाश्चिमात्य जगामध्ये हा प्रकारच फारच प्रसिद्ध झाला आणि विविध आसनांच्या माध्यमातून अपेक्षित स्थिरतेपर्यंत पोहोचणं या व्यायाम प्रकारामध्ये होतं. आता सूर्यनमस्कार आपण जाणून घेऊया. सूर्यनमस्कार करण्याची पद्धत काय आहे ते आपण नक्कीच जाणून घेऊया. सूर्यनमस्कार हे हठयोगातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आसन आहे आणि हे करण्यासाठी तुम्हाला खालील 12 पायऱ्या पूर्ण कराव्या लागतात. त्यातली पहिली पायरी म्हणजे सरळ उभे राहा. उजव्या पायाचा अंगठा व टाच डाव्या पायाशी घ्या. नमस्कार स्थितीमध्ये छातीच्या मध्यभागी दोन्ही हातांचे पंजे जोडवा. बोटे छातीकडे झुकलेली पाहिजे आणि पंजा जमिनीला काटकोनात. अंगठ्यामध्ये मूळ छातीच्या मध्यभागी, कोपर जमिनीला समांतर. छाती पुढे काढा, खांदे मागे ढकलून खाली ओढा, नजर समोर ठेवा. आणि आता दुसरा म्हणजे सरळ उभे राहा. श्वास घेत दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये छातीच्या मध्यभागापासून वर नेत डोक्यांपासून मागे न्या आणि शरीर कमतरतेतून मागे ओढा आणि कमरेतून मागे ओढल्यानंतर हातांना वरच्या बाजूला ताण द्या. आता तिसरं, सरळ उभे राहण्याच्या स्थितीतून श्वास सोडत सावकाश कमरेतून खाली वाका आणि सहज जेवढे वाकता येईल तेवढे खाली वाका.
गुडघा किंवा टाचेवर ताण येणार नाही याकडे निश्चित लक्ष द्या. हनुवटी छातीला टेकवा. कपाळ गुडघाला टेकवण्याचा प्रयत्न करा. उजवा पाय आणि दोन्ही हात घट्ट जमिनीवर रोवा. डावा पाय मागे घ्या. डाव्या पायाचा चवडा जमिनीवर पक्का ठेवा आणि डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवा आणि उजवा पाय गुडघ्यात वाकवा. उजव्या पावलावर बसा. त्यावर शरीराचा भार द्या आणि दोन्ही हात सरळ ठेवा. त्यांना खांद्यातून वर उचला. छाती पुढे काढा. खांदे वर उचला. डोके मागे झुकवा. आता पाचवा तुम्हाला व्यायाम त्यात करायचा आहे. हातापायाची जागा तीच ठेवा. शरीराचे वजन खांदे आणि हात यावर घ्या. खांदे वर उचला. उजवा पाय डाव्या पायाजवळ मागे घ्या. पायाला पाय, गोठ्याला गोठा आणि गुडघ्याला गुडघा लावा आणि पावलाच्या दिशेला गोठ्याचा आधार घेऊन ताण द्या. डोक्यापासून पायापर्यंत शरीर तिरक्या स्थितीमध्ये ठेवा. आता सहावा तुम्हाला करायचे हाताचे पंजे व पायाचे चवडे हे यांची स्थिती आणि तशीच ठेवा. गुडघे जमिनीवर टेकवा. शरीराचे वजन हातावर घ्या आणि कोपरामध्ये वाका. श्वास सोडत हनुवटी छातीला टेकवा. साक्षात नमस्कारसन स्थितीमध्ये कपाळ, छाती, हात, गुडघे, पाय जमिनीवर टेकवा. दोन्ही कोपरे शरीराजवळ घ्या. नाभी केंद्र व पार्श्वभाग वर उचलून धरा. आणि सातवा प्रकार यात हाताचे पंजे आहे त्या ठिकाणीच ठेवा. पंजावर शरीराचा भाग द्या आणि हात कोपरात वाकवू नका. हात सरळ करा. खांदे वर उचला. श्वास घेत डोके आणि खांदे मागे खेचा. पोट व कंबर दोन्ही हातांच्या मध्ये सरकविण्याचा प्रयत्न करा आणि घोटे गुडघे बांधलेले तसेच ठेवा आणि गुडघे जमिनीला टेकवा. छातीमध्ये हवा भरून घ्या. नजर वर आकाशाकडे लावा. हाताचे पंजे व पायाचे चवडे यांची जागा तीच ठेवा. श्वास सोडत शरीराचा मधला भाग वर उचला आणि कंबर, हात, पाय यांचा त्रिकोण तयार करा आणि तो वर उचलून धरा. चवडे व टाच पूर्ण जमिनीवर टेकवा. हात आणि पाय सरळ ठेवा. कोपर, गुडघे सरळ ताणलेल्या स्थितीमध्ये ठेवा आणि डोक्याच्या पाठीमागे रेषेमध्ये ठेवा. हनुवटी छातीला टेकवा. आता नववा तुम्हाला करायचं आहे की दोन्ही हातांच्या पंजांची जागा तीच ठेवा. डावा पाय डाव्या हाताजवळ आणा आणि डावा पाय आणि दोन्ही हात जमिनीवर रोवा आणि डाव्या पावलावर बसा. त्यावर शरीराचा भार द्या. उजवा पाय मागे घ्या. उजव्या पायाचा चवडा जमिनीवर पक्का ठेवा आणि उजव्या पायाचा गुडघा आणि डाव्या पायाचा चवडा जमिनीवर टेकवा आणि दोन्ही हात सरळ ठेवा आणि त्याला वर उचला. छाती पुढे काढा. खांदे वर उचला. डोके मागे झुकवा. तर 10वा आसन आहे. उजवा पाय डाव्या पायाजवळ आणा. श्वास सोडत सावकाश गुडघे सरळ करा. पार्श्वभाग वर उचला. सहज जेवढे वाकता येईल तेवढे खाली वाका आणि गुडघा आणि टाचेवर ताण येणार नाही याकडे लक्ष द्या. हनुवटी छातीला टेकवा. कपाळ गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. 11 म्हणजे सरळ उभे राहा. श्वास घेत दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये छातीच्या मध्यातून वर नेत डोक्यापासून मागे न्या. शरीर कमरेतून मागे ओढा. हातांना वरच्या बाजूला ताण द्या. आता 12 पुन्हा एकदा क्रमांक 1च्या स्थितीत या. दोन्ही हात जोडून सरळ ताठ उभे राहा. इथे सूर्यनमस्कार नक्कीच पूर्ण होतो आणि मग तुम्हाला सर्व काही सूर्यनमस्काराने तुमचे अवयव हालतात आणि तुम्हाला सर्व काही शरीराचा व्यायाम होत असतो. आता ताईची या व्यायाम प्रकारात आपण बघूया. आई आणि उवान, ताईची वान या नावाने जाणला जाणारा ताईची हा प्रकार जपानमध्ये शेकडो वर्षापासून प्रसिद्ध आहे. बुद्धिझम आणि कन्फ्युशिझम यामध्ये याचा उल्लेख असून हा चीनी मार्शल आर्टचा एक प्रकार आहे. तो जपानमध्येही फार प्रसिद्ध आहे. चीनमधील संस्कृतीनुसार याचा शोध ताओइस्ट गुरु आणि मार्शल आर्टचे अभ्यासक झांग सनफेंग यांनी लावला आणि 19व्या शतकामध्ये यांग लुचान यांनी त्याच जगभराचा प्रचार केला. ताईचीचा मूळ उगम नेजिया आणि म्हणजे अंतर्गत मार्शल आर्टसाठी आहे, म्हणजे वैयक्तिक विकासासाठी आहे. चळपळतेचा वापर करून आणि कमीत कमी ऊर्जेमध्ये प्रतिस्पर्ध्याला कसं हरवायचं यासाठी हे शास्त्र प्रसिद्ध आहे. यामध्ये हल्ला करणाऱ्यांपेक्षा संरक्षणावर जास्त भर दिला जातो. ताईची म्हणजे शरीर आणि मनावरील उपचार. याचा उपयोग अंतर्गत शांती आणि समाधानासाठी होतो. आपल्या देशातील लोकांना स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी चीन सरकारने स्वतः या व्यायाम प्रकाराला लोकांपर्यंत पोहोचवलाय. आता तुम्ही ताईचीचे प्रकार आहेत ते जाणून घेऊ. ताईची शिकवणाऱ्या कित्येक शाळा त्यांचे विविध प्रकार आहेत. त्यापैकी काही फार प्रसिद्ध प्रकार आहेत. चेन स्टाईल, हळुवार आणि एकदम धडाकेबाज हालचालींचा संगम. आता यांग स्टाईल म्हणजे सर्वात जास्त प्रसार झालेल्या आणि प्रसिद्ध असणाऱ्या या प्रकारामध्ये हळुवार आणि द्रव्य पदार्थांसारख्या संत हालचाली केल्या जातात. वू स्टाईल म्हणजे लहान लहान आणि जाणीवपूर्वक हालचाली केल्या जातात. हाओ स्टाईल म्हणजे अंतर्गत रंगात डोकवत फार सूक्ष्म हालचाली करणं. हा प्रकारच जगातच नाही तर चीनमध्येही फार कमी प्रमाणात वापरला जातो.
जरी या सर्व स्टाईल्स व्यायाम प्रकारात वेगवेगळे असले तरी त्यामागील उद्देश सारखेच आहेत, ते म्हणजे स्थिरतेच्या माध्यमातून हालचाली नियंत्रित करणं, शक्तीवर कौशल्याने मात करणं, दुसऱ्या क्रमांकावर हालचाली करून पहिल्या स्थानावर पोहोचणं आणि स्वतःला आणि प्रतिस्पर्ध्याला जाणणं हे या प्रकारात आपण शिकू शकतो. आता ताईटीचे 10 मुख्य सिद्धांत आहेत. मास्टर यांग चिंगफू यांच्यामध्ये ताईचे 10 मूलभूत सिद्धांत आहेत. एक म्हणजे ताठ उभे राहून संपूर्ण लक्ष स्वतःच्या कपाळावर केंद्रित करा. 2 म्हणजे पाठीच्या स्नायूंना ताण द्या, नंतर शरीर शिथिल करा. 3 म्हणजे कंबर रिलॅक्स करा आणि तिच्या माध्यमातून सगळ्या शरीराच्या हालचाली नियंत्रण होऊ द्या. 4 आपल्या शरीराचं वजन कसं विभागलं गेलं आहे हे जाणून शरीरातील जडपणा आणि हलकेपणा यातील फरक ओळखायला शिका. आणि 5 हाताच्या हालचाली मोकळेपणाने व्हाव्यात आणि शरीरातील ऊर्जेचा प्रवाह चांगला व्हावा यासाठी खांदे शिथिल करा, रिलॅक्स करा. 6 शरीराच्या ताकदीपेक्षा मनाच्या चळपळतेला जास्त महत्त्व द्या. 7 शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागामध्ये समन्वय साधून त्यांच्यामध्ये लयबद्धता आणा. 8 मन, शरीर आणि श्वासामध्ये एकसंधता आणा. 9 हालचाली नियंत्रित करण्यापेक्षा लवचिकता आणि लयबद्धता जपा. 10 प्रत्येक क्षणामध्ये असणारी शांतता, स्थिरता शोधा. शरीर कार्यरत असेल तर मन आपोआप शांत होतं, एवढे मात्र निश्चित आहे. ढगांचं अनुकरण. ताईची मधील सर्वात प्रसिद्ध असणारी हालचाल म्हणजे ढगांप्रमाणे हातांची हालचाल करणं. त्यांच्या पायऱ्या पुढील प्रमाणे आहेत. 1 म्हणजे दोन्ही हात पुढे घ्या आणि हाताचे तळवे खालच्या बाजूला करा. दोन्ही एखाद्या झाडाच्या खोडाला मिठी मारत आहेत अशा प्रकारची कृती करा. त्यानंतर तुमचे तळवे बाहेरच्या बाजूला काढा. डावा हात वर करून मध्याकडे आणि उजव्या हाताखालकडून मध्याकडे हलवा. तुमच्या शरीरामध्ये चेंडूच्या आकारात हात हलवा आणि हा डाव्या तळवा चेहऱ्याकडे न्या. हातांची हालचाल बघत पूर्ण वजन डाव्या पायावर नेऊन कंबर वळवा. डावा हात कमरेवर आणि उजवा हात चेहऱ्याच्या समोर आणा आणि तुमचं वजन उजव्या पायावर द्या. उजवीकडे वळा आणि तुमच्या हाताच्या बघत त्यावर वर करा. आणि आता या हालचाली लवचिकतेने करत असताना हातांच्या हालचाली करा. पुन्हा हात लांब करा आणि हळुवारपणे पहिल्या स्थितीमध्ये आणा. ही स्थिती तुम्हाला करायची आहे आणि भरपूर वेळेस हे करून झाल्यानंतर तुमचा व्यायाम प्रकार हा पूर्ण होत असतो. आता क्विगवांग चिकुंग या नावाने ओळखले जाणाऱ्या या व्यायाम प्रकारामध्ये 2 शब्दांचा समावेश आहे. क्वी म्हणजे जीवनातील चेतना आणि ऊर्जा आणि गॉंग म्हणजे काम. याचाच अर्थ अशा प्रकारचं काम जे आपल्याला चैतन्याशी जोडतं. सध्याच्या आधुनिक कार्यपद्धतीप्रमाणे या प्राचीन व्यायाम प्रकाराला मन आणि शरीर या दोन्ही मदतीने सर्वोत्तम ध्येय साध्य करण्यासाठी आणि करण्याची भरपूर काही क्रिया असं म्हणता येईल. असं म्हणतात की 20व्या शतकाच्या सुरुवातीला हा व्यायाम प्रकार मार्शल आर्टमध्ये वापरला जाऊ लागला आणि 1930 पासून याचा उपयोग दवाखाना म्हणूनही होऊ लागला. आणि त्यानंतर चीन सरकारने ताईची प्रमाणेच या व्यायाम प्रकारालाही लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. क्विंगवांगमध्ये मुख्य श्वसन प्रक्रियेवर भर दिला जातो. बसलेला असताना, उभं असताना तसेच इतरही शारीरिक अवस्थांमध्ये श्वसन आणि स्थिर आणि विशेष पद्धतीने करून त्याचा लाभ घेतला जातो. क्विंगवांगमध्ये कित्येक प्रकार आहेत, पण सगळ्यांचा उद्देश म्हणजे ऊर्जा वाढवणं हाच आहे. जरी यातील हालचाली संत असल्या तरी त्याचा सराव हा खूपच शिस्तबद्ध असतो. क्विंगवांगचे फायदे. अनेक जागतिक सर्वेक्षणानुसार ताईची आणि योगाप्रमाणेच क्विंगवांगचेही कित्येक फायदे आहेत. मेडिकल कॉम्प्लिकेशन्स ऑफ क्विंगवांग या सॅन फ्रान्सिस्कोचा क्विंगवांग इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉक्टर केनेथ एम सान्सियर यांच्या लेखामध्ये त्यांनी यातील काही महत्त्वपूर्ण फायदे लिहिले आहेत. मेंदूतील लहरींचा विकास होतो. हार्मोन्समध्ये सकारात्मकता बदल होतात. हृदयविकाराच्या झटक्याचे मृत्यूच्या प्रमाणात अगदी घट होत असते आणि रक्तदाबामध्ये आजार कमी होतात. हाडांमध्ये बळकटी येते. रक्तभिसरण चांगलं होतं. वार्धक्यामध्ये होणाऱ्या आजारांमध्ये घट होते आणि शरीरातील अवयव जास्त चांगल्या प्रकारे कार्यरत होतात. मेंदूला चांगल्या प्रकारे रक्त पुरवठा होतो. मनाचा आणि मेंदूचा ताळमेळ चांगला होतो. हृदयाचं कार्य सुरळीत चालतं. कॅन्सरचे उपचार घेतल्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात. या व्यायामाने आपलं शरीर तर सुडल होतंच, पण त्याचबरोबर दीर्घायुष्यही लाभते. एवढं लक्षात घ्या. म्हणून त्यांची 5 तत्व आहेत, ती आपण जाणून नक्कीच घेतली पाहिजे. क्विंगवांगची 5 तत्व आहेत. क्विंगवांगच्या एका व्यायाम प्रकारामध्ये 5 तत्वांवर काम केलं जातं. पृथ्वी, जल, लाकूड, धातू आणि अग्नी. या व्यायाम प्रकारांमध्ये 5 प्रकारच्या ऊर्जा संतुलित करून त्या आधारे आपल्या शरीरातील अवयव आणि मेंदू यांचं कार्य विकसित केलं जातं. हा व्यायाम अनेक पद्धतीने केला जातो. आपण क्विंगवांग इन्स्टिट्यूट इन बार्सिलोनाच्या मारिया
इसाबेल गार्सिया मेनरिल यांची पद्धत बघणार आहोत. आता पहिलं आहे पृथ्वी. तुमच्या खाद्याच्या रुंदी एवढं पायांमध्ये अंतर ठेवून सरळ उभं राहा आणि त्यानंतर तुम्हाला सहजतेने उभं राहता यावं यासाठी पाय अजून थोडे लांब करा. तुमचे खांदे थोडे झुकले आणि सैल सोडा आणि हात शरीराच्या बाजूला सैल सोडून द्या आणि श्वास घेत तुमच्या हातांना तुमच्या खांद्यापर्यंत वर न्या आणि त्यावेळी तळवे खाली बाजूला ठेवा. जेव्हा श्वास सोडाल तेव्हा गुडघ्यात थोडंसं वाका आणि तुमचा हात घेताना ते पोटापर्यंत खाली घ्या आणि त्यावेळी तळवे हाताच्या बाजूला करा. काही सेकंद या अवस्थेत राहा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा असं त्यात म्हणलं आहे आणि त्या प्रकारे आपण हा व्यायाम नक्कीच पूर्ण करू शकतो. आता मित्रांनो, तुम्ही हे व्यायाम प्रकार नक्कीच ऐकले असतील आणि नसतील ऐकले तर आता ऐकून घ्या आणि या प्रकारे तुम्ही नक्कीच करा. तर तुम्हाला हे जीवन जगण्यासाठी आणि चांगलं चालणं आणि भरपूर काही बाबी तुम्हाला चिंता करायची गरज नाही अशा बाबी यात दिल्या आहेत. आता शियोस्तू हाताचा अंगठा आणि तळव्याचे दबाव देऊन ऊर्जेवर काम करणारी ही कार्यप्रणाली जपानमध्ये 19व्या शतकाच्या सुरुवातीला निर्माण करण्यात आली. याचा मुख्य उपयोग संधिवाताने आजारी असलेल्या लोकांवर उपचार म्हणून करण्यात आला होता. शरीराला ताण देताना श्वसन क्रियेच्या माध्यमातून आपल्याला शरीरातील सगळ्या अवयवांचा समतोल राखणं हे या प्रकारचं मूळ आहे. आता कोणताही व्यायाम प्रकार करताना तो तसाच्या तसा केला पाहिजे असं नाही. त्यामागील उद्देश समजून शरीराची योग्य प्रकारे केलेली हालचाल जास्त महत्वाची आहे. शरीराला ताण देणं आणि सैल सोडणं हा त्यामागचा खरा उद्देश आहे. जो सफल व्हायला हवा ताओ यिन म्हणजे कोणतीही एखादीच हालचाल नाही. शरीराला दिलेला ताण, मान उचलणं, चालणं, झोपणं आणि उभं राहणं किंवा एका जागी थांबणं, योग्य प्रकारे श्वासोच्छ्वास करणं हे सगळंच ताओ यिनचं आहे. आणि चांगल्या प्रकारे श्वासोच्छ्वास करा आणि दीर्घायुषी जगा. मन आणि शरीर यांचा विकास करण्यासाठी कित्येक ठिकाणाहून एकत्रित केलेल्या माहितींचा एकत्रित साठा म्हणजे जिजुन शिशु या 13व्या शतकातील हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजे आणि 6 ध्वनी हे त्या प्रकारे तुम्ही ऐकल्या पाहिजेत. आता क्षु श सारखा उच्चारला जाणारा हा ध्वनी यकृतासाठी उपयोगी आहे. ही हर सारखा उच्चारला जाणारा हा ध्वनी हृदयासाठी संबंधित आहे. सी सर आणि यासारखा उच्चारला जाणारा ध्वनी फुफ्फुसांसाठी संबंधित आहे. चुई ची सारखा उच्चारला जाणारा हा ध्वनी यकृतासाठी संबंधित आहे आणि हु ह्या सारखा उच्चारला जाणारा ध्वनी लिहासाठी संबंधित आहे. क्षी हा सारखा उच्चारला जाणारा ध्वनी शरीराशी पूर्ण संबंधित आहे. म्हणून वेगवेगळ्या ऋतूंमध्ये या दोन्हींच्या माध्यमातून चांगलं जीवन कसं जगता येईल यासाठी सन सिमिओ यांनी एका कवितेत माध्यमातून सांगितलं आहे. यामध्ये श्वासोच्छ्वास घेता घेता जेव्हा आपण एखादा ध्वनी उच्चारतो तेव्हा कोणत्या अवयवांचा विचार करायचा हेही सांगितलं आहे. वसंत ऋतूत क्रुसू म्हणत डोळे चांगले करा तर वूड तुमच्या यकृताला चांगलं करीत असतं. उन्हाळ्यामध्ये घ्या ही चा लाभ, हृदय स्वतःला स्वच्छ ठेवायला मदत खास. पावसाळ्यामध्ये करा सी चा प्रयोग, यामध्ये होईल फुफ्फुसांना मदत. चुईच्या मदतीने द्या यकृताला साथ, तुमच्या हातील पाणी होईल संत यात. आणि सीच्या मदतीने तुमच्या उष्णतेवर मात होईल. आणि सर्व ऋतूंमध्ये घ्या लाभ आणि श्वास जो आहे पचनासाठी खास. उच्छवास असावा इतका हळू की तुमच्या कानांनीही आवाज ऐकू नये. आणि हे सगळं साध्य करण्यासाठी वापरा सरावाचं तंत्र. हाच आहे सुखी आणि स्वच्छ स्वस्थ जीवनाचा मंत्र. कदाचित या प्रकरणामध्ये सांगितलेल्या सगळ्या संस्कृतींना समजणं इतकं सोपं वाटलं नसेल, पण जर तुम्ही या सगळ्यांमधील एक धागा शोधला तर तुम्हाला जाणवेल की सगळ्यांनी श्वास आणि हालचाली यांना संगम केलाय. आणि जेव्हा आपण आपला श्वास आणि शरीर यांचा समन्वय साधतो तेव्हा भूतकाळ आणि भविष्य काळातील चिंतेमध्ये न अडकता आपण वर्तमान काळामध्ये जगायला लागतो. आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला आपल्या श्वासोच्छवासाविषयी जागरूकता येते आणि आपल्याला भरपूर काही मिळत असते. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींची भक्ती करत असता तेव्हा तुम्हाला निरोगी आणि स्वस्थ जीवन जगणं तेवढंच महत्वाचं आहे जेवढं तुम्ही जगत आहात. म्हणून स्वस्थ आणि मस्त जीवन जगा आणि चांगल्या प्रकारे जीवन जगा. बघा, तुम्हाला स्वामींचे अनुभव तुमचे जीवन जगताना नक्कीच येतील. फक्त तुम्ही स्वामींची भक्ती कधी सोडू नका आणि स्वामींवरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका. नक्कीच तुम्हाला चांगले दिवस येतील आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला सर्व काही मिळू लागेल. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्हाला सांगतो की तुम्ही कदाचित कितीही मागे आणि पुढे वळून पाहिलं आणि जगाला तुम्ही दाखवून दिलं की आम्ही काय आहोत, तर असं करण्यासाठी फक्त तुम्हाला स्वामींच्या भक्तीत असावं लागतं आणि जीवन तुमचं दीर्घायुषी असावं लागतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही स्वामींच्या भक्तीकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करा
आणि तुम्ही स्वस्थ आणि निरोगी जीवन कसं जगाल याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी तुमचं मन शांत राहणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मन शांत करण्यासाठी तुम्ही नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे आणि स्वामींचं नाम नक्कीच घेतलं पाहिजे आणि तुमचं मन याने अगदी शांत आणि अगदी स्थिर होऊन जाईल. आणि दुसरं म्हणजे तुमची जी शारीरिक स्थिती आहे ती सुधारली पाहिजे आणि तुमचं शरीर हे सुडौल झालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही व्यायाम प्रकार वापरू शकता आणि व्यायाम करू शकता. म्हणून त्यासाठी तुम्हाला या संस्कृतीमध्ये नक्कीच तुमची संस्कृती जपत तुम्हाला योगा व्यायाम सर्व काही करावं लागेल आणि शेवटपर्यंत करावं लागेल. आणि तुम्ही शरीराच्या हालचाली तुम्ही करायलाच हव्या आणि शरीराच्या हालचाली केल्याने सुद्धा तुमच्या व्यायाम प्रकाराला ओढ मिळते आणि तुम्हाला ऊर्जा मिळते, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही स्वामींची भक्ती कधी सोडू नका आणि स्वामींवरचा विश्वास कधी चुकवू नका आणि शरीराकडे आणि मनाकडे लक्ष द्या. नक्कीच तुमचं जीवन अगदी सुखी समृद्धी आणि आरोग्यदायी होऊन जाईल, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला व्हिडिओ जर मनापासून नक्कीच चांगला वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि तुमच्या जवळच्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा आणि त्याला पण असेच गुरु उपदेश तुम्ही शेअर करा, कारण त्यांच्या पण नक्कीच ज्ञानामध्ये भर पडेल आणि चांगलंही वाटेल. म्हणून मित्रांनो, तुम्ही कायम आपले व्हिडिओ असेच बघत राहा आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहू द्या आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सर्वांच्या पाठीशी असाच राहील, हेच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ इथे संपवतो. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.